आज आहे मांडव. मांडव रेडी. धावपळ झाली सध्या थोडीशी. हाय मम्मी. आज आहे 21 तारीख 21 फेब्रुवारी आणि आपला भावाचा मांडव आहे. छान नाशिकमध्ये आम्ही मस्तपैकी बैलगाडी वगैरे सेट केलेला होता. मांडव होता, सगळ्यांनी पूजा वगैरे केली. दुपारी देव आहेत, त्याच्यानंतर वरमाया आहेत आणि खूप काही कार्यक्रम आहेत. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते सगळं दिसणार आहे. संध्याकाळी हळद आहे आणि उद्या लग्न आहे माझ्या भावाचं. मस्त असे फोटो वगैरे काढलेत आणि त्याला बैलगाडीवरती चढवलं आणि लुक ॲट दिस. मस्तपैकी बाल्कनीमध्ये मांडा वगैरे पडला. गरमागरम पोहे खाल्ले, इतके टेस्टी होते. आम्ही जे केटरर्स लावले होते त्यांनी इतकं सुंदर स्वयंपाक केलेला होता. आय लव्ह इट. त्याच्यानंतर हे देव वगैरे घ्यायला आम्ही निघालेलो होतो. देवाचं लग्न वगैरे लावलं. त्याच्यानंतर वरमाया आणि खूप काही काम, तेलं हे ते. तुमच्याकडे पण हे सगळं होतं का? जर तुम्ही नाशिक परिसरामधले आहेत, कसमादे परिसरामधले आहेत तर तुम्हाला सगळं माहितीच असेल की मांडवाचा दिवस असा फास्ट जातो, लग्न वगैरे समजतच नाही. नंतर 5 बायांनी बेळमातमी वगैरेंची पूजा वगैरे केली. हळद वगैरे फोडली गेली आमची मांडवामध्ये. मांडवाची पूजा वगैरे केली. 7 जोडप्यांना जेवण वगैरे खाऊ घातलं. मस्त पुरणपोळीचा बेत होता. आणि आज साहिलचा वाढदिवसही आहे. 21 तारखेला वाढदिवस असतो साहिलचा. साहिलने खूप मेहनत केली आहे यार लग्नात. हॅट्स ऑफ, यू आर बेस्ट ब्रदर. इथे वरमाया निघाल्या होत्या मस्तपैकी. तिथं नवरीकडे जाऊन वरमाया वगैरे झाल्या. ड्युट्या बुधल्यांचा पण झाला. खंडोबांचा पूजा वगैरे सगळी झालेली आहे. पिल्लू इथे रमत होता, खेळत होता. त्याला तर काय बघायला पण वेळ नव्हता. आणि बघता बघता दिवस संपला. संध्याकाळी हळद चालू पण झाली गाईज. हळदीला आम्ही थीम ठेवलेला होता नॉट येलो, कॉमन वन. आम्ही पर्पल थीम ठेवला होता. सो पर्पल शेड कोणताही सगळे घालून आलेले होते. मम्मी इतकी छान दिसत होती. फर्स्ट टाईम मी आईला असं छान रेडी झालेलं पाहिलं होतं. कारण की दीदीच्या आणि माझ्या लग्नात नेहमी घाईत रेडी झाली ती. कधीच असं म्हणजे फक्त साडी नेसून असं पळायचं काम, धावपळ. मुलींचे लग्न होते ना. ह्यावेळेस तिला म्हटलं नाही, तू वरमाई आहेस, वाटली पाहिजे छान. काकण पोयतं, तेलन वगैरे. त्याच्यानंतर फार सारे गेम्स असतात. बायना ओळखायचे, ओळखाने म्हणायचे. इतकी सारे गेम्स वगैरे आम्ही खेळलो. साईडला सगळे नाचत होते. आमचे इथे गेम्स आणि सगळं चालू होतं. फायनली सगळं करून नाचून कूदून साईचा वाढदिवस आम्ही सेलिब्रेट केला. छानसा केक आणला होता, सेलिब्रेशन केलं, जेवण वगैरे केलं. ही हर्षदची मुलगी आहे वेदा. इतकी गोड हसत होती. आम्हाला दिवसभर वेळ नाही भेटला तिच्याशी खेळायला. थोडा वेळ खेळलो त्याच्यासोबत. अँड देन परत थोडंसं नाचलो. कारण की सिटीमध्ये लग्न आहे, बाय डिफॉल्ट लवकर बंद होतं ते 11 वाजता. माझ्या लग्नाला आणि दीदीच्या लग्नाला आम्ही गावी होतो. सो गावी जास्त वेळ नाचता आलं 12-1 वाजेपर्यंत. कारण की गावी मळ्यात वगैरे DJ झाला गाय. सो दिवस उगवला, रात्री नाचलो वगैरे. मांडवाचा दिवस भुरकन गेला. आम्ही छान रेडी वगैरे झालो आणि लग्नाच्या व्हेन्यूवर पोहोचलो. नाशिकमध्येच लग्न होतं आपलं. खैरनार आणि मोरे परिवार असा बॅनर होता. छान मस्त अशी एंट्री केली आम्ही. अक्षत आणि त्याचे 2 भाऊ असे सुंदर दिसत होते. आणि विधी पद्धतीचं सकाळी लग्न होतं. सो आरामात सगळे रिच्युअल्स पार पडले. लुक ॲट द कपल गाईज, किती गोड दिसत आहेत. ग्रूम आणि ब्राईड किती छान रेडी झालेले होते. आणि वेलकम टू द फॅमिली वैष्णवी. आम्ही फार वेट केलं तुझा. फायनली यू हॅव जॉईन अ फॅमिली इज कम्प्लीट. हा अथर्व आहे वैष्णवीचा भाऊ. इथे ते रिच्युअल असतं ना, भाऊ हे करतो कानपिळे वगैरे, ते सगळं झालं छान. फेरे वगैरे झाले छान. आणि त्याच्यानंतर हे सकाळी आमचं 9-10 पर्यंत झालं. देन आम्ही परत रेडी व्हायला गेलो. आणि त्याच्यानंतर वरमाला होती. सो इथे छान फोटोज वगैरे आले आहेत. इन्स्टावर तुम्हाला माझे व्हिडिओज वगैरे दिसतीलच. तर फोटोग्राफरने जसं आम्हाला सांगितलं की सप्तपदी करताना छान असे कॅप व्हिडिओ काढायचे. असे मस्त व्हिडिओ काढायचे आम्ही. आणि लग्नाचा दिवस आला पण आपण एवढे 4-5 महिन्यांपासून प्लॅनिंग करतो ना, ते इतकं भरकन एकदम फास्ट होऊन जातं ना, काही समजत नाही. गेस्ट आलेले असतात त्यांना अटेंड नाही करतात. तुमच्या घरीही लग्न असेलच तर तुम्हाला कळेलच ती धावपळ. आणि कोण कसमध्ये परिसरात लग्न बघतंय प्लीज कमेंट. आणि हे लग्न आम्ही खूप एन्जॉय केले, खूप जास्त एन्जॉय केले. तुम्ही पण एन्जॉय करतच असाल. वेट फॉर द नेक्स्ट व्लॉग. नेक्स्ट व्लॉगमध्ये आपल्या पद्धतीने जे गेम्स वगैरे खेळलो आहेत ते सगळं आहे. हा मोमेंट
बघा, हा मोमेंट बघा. मी हा मोमेंटबद्दल सांगत होते, किती छान वाटत होतं यार. मस्तपैकी गेलो, एकदम फास्ट रेडी होऊन आलो, थोडंफार डान्स केला. दुपार होतं, ऊन होतं नाशिकमध्ये खूप भयंकर, म्हणून आम्ही इथे कमी नाचलो. हळदीला डान्स झालेला होता आपला, म्हणून इथे कमी नाचायला भेटलं, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यानंतर एंट्री वगैरे केली छान, गेस्टला अटेंड केलं. अँड दिस इज हाऊ इट इज. सतरंगा है ये इश्क रे, जोगी मैं और गंगा है ये इश्क रे, बदरंग में सतरंगा है ये इश्क रे, जोगी मैं और गंगा है ये इश्क रे. माथे से लगा लूं हाथ, छू के मैं पैर तेरे, हो रख लूं मैं तन पे जख्म, बना सारे बैर. अलग तुझ में असर कुछ है के दिखता नहीं मगर कुछ है, अलग तुझ में असर कुछ है के दिखता नहीं मगर कुछ है. फिदा हूँ मैं तो एक नजर बस, एक नजर बस, एक नजर तक के लगे भी तो ये और किधर अब और किधर झालं. लग्न वगैरे पार पडलं, शांत तिथे तसं जेवण केलं आणि विदाईची वेळ आली. म्हणजे नवरीकडची फॅमिली तर रडतच होती, इथे आपली फॅमिली पण रडायला लागली होती, खैरनार फॅमिली पण. सगळ्याच्या सगळ्या हळव्या, सगळ्या रडल्या. मी एंट्रीसाठी डेकोरेशनसाठी ऑलरेडी एक ऑर्डर दिलेली होती, तिने असं सुंदर असं डेकोरेशन करून ठेवलेलं होतं. आय एम सो हॅपी विथ हर वर्क. आम्ही लगेच घरी आलो, त्याच्यानंतर मध्ये जाऊन थोडीशी तयारी वगैरे केली, ताट वगैरे रेडी ठेवलं पूजेचं आणि त्यांची एंट्री केली आम्ही. ते छान उखाणा घेतला आहे, त्याचा रील तुम्हाला इन्स्टाला पाहायला भेटणार आहे. आपल्या दोघा नवरदेव नवरीने सुंदर असा उखाणा घेतलेला आहे. तिच्यासोबत तिच्या कलवऱ्याही आलेल्या होत्या. उद्या आपलं सत्यनारायण वगैरे आहे, इथे छान एंट्री वगैरेचा मी व्हिडिओ काढलेला आहे. जेव्हा स्वतःच्या घरात लग्न असतं ना, तेव्हा हे व्लॉग्स वगैरे प्रॉपर बनत नाही, कारण की आपण बिझी असतो. ते आपण एन्जॉय करणं की कॅप्चर करणं, तरी मी थोडेफार कॅप्चर केलेत. मला दाखवायचं होतं की आमच्याकडे कसं लग्न होतं, आणि ते मेमरीज असतात ना आपले, जे यूट्यूबवरती नेहमी राहतील बघायला आपल्याला. सो म्हणून मग मी हे सगळे कॅप्चर्स केले, एंट्री वगैरे केली आणि एकदम मस्त, एकदम सुंदर, इतकं छान वाटतंय आम्हाला की आमच्या घरात एक न्यू मेंबर ॲड ऑन झाली आम्हाला. एंट्री झाली मस्तपैकी. त्याच्यानंतर देवांचं दर्शन वगैरे घेतलं, रात्री जेवण वगैरे केलं आणि गेम्सही खेळलो आहे आम्ही, जे आपण हळद उतरवताना खेळतो. ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटणार आहे. सो वेट फॉर द नेक्स्ट व्लॉग. जर तुम्ही मला फॉलो नाही केलं आहे तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि असे व्लॉग्स येत राहणार आहेत. आता मी खूप सारी एडिटिंग केलेली आहे, जस्ट धडाधड मी अपलोड करते. ओके, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.